एक्स्ट्रा बढ़ाएं। देशातल्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं आणखी 22 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे। या प्रकल्पातून तब्बल 41,863 कोटी रुपयांची गुंतवणूक येणं आणि 2,58,152 कोटी रुपयांचं उत्पादन होणं अपेक्षित आहे। यापूर्वी 12,704 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 24 प्रस्ताव मंत्रालयानं मंजूर केले होते। त्यामुळे आता या नव्या प्रस्ताव मंजुरीमुळे एकूण मंजूर प्रकल्पांची संख्या 46 वर पोहोचली आहे। या 22 प्रकल्पांमुळे सुमारे 33,791 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील। तसंच देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स घटकांचं उत्पादन आणि मूल्य साखळी बळकट व्हायला मदत होणार आहे। भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ECTA अंतर्गत सर्व